लेथ मशीनचं साईड टूल ग्राइंडिंग आपण जे करणार आहे त्या साईड कटिंग टूलाला वेगवेगळे अँगल असतात आणि त्या अँगल कुठले आहेत ग्राइंडिंग करण्यापूर्वी आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर टूल समोरून आपण बघितलं, वरून बघितलं तर ह्या ठिकाणी जी एक कडा दिसते त्याला साईड कटिंग एज म्हणतात आणि त्या कटिंग एजला ग्राइंडिंग केल्यानंतरची रेषा ओढल्यानंतर आणि हिची टूलाची कडा यामधला जो अँगल तयार होतो त्याला साईड कटिंग एज अँगल असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची एंड कटिंग एज, टोकाची जी कडा आहे त्याला एंड कटिंग एज म्हटलं तर त्याच्यापासून काढलेली रेषा आणि आडवी पॅरलल रेषा यामध्ये जो अँगल तयार होतो त्याला एंड कटिंग एज अँगल असं म्हटलं जातं. म्हणजेच हे दोन मुख्य अँगल मेन तुम्हाला या टॉप व्ह्यूने बघितल्यानंतर ह्या पद्धतीने दिसतील. म्हणजे साईड कटिंग एज अँगल इथं तुम्हाला दिसेल आणि एंड कटिंग एज अँगल दिसेल. साईड कटिंग आणि एंड कटिंग अँगलमध्येच नोज अँगल हा तयार होईल या ठिकाणी आणि त्याला नोज रेडियससुद्धा शेवटी द्यावं लागेल. त्यानंतर टूल साईड व्ह्यूने बघितल्यानंतर आपल्याला दोन अँगल दिसतील. त्यामध्ये पहिला वरचा जो अँगल दिसेल तो वरची जी कडा आहे ती काढलेली पॅरलल रेषा आणि साईडला तिरकस दिलेला जो अँगल आहे त्याला साईड रेक अँगल म्हटलं जातं. हा साईड रेक अँगल साईड व्ह्यूने दिसेल. त्याचबरोबर साईड व्ह्यूने परत दुसरा अँगल आपल्याला दिसेल. तो वरून टोलाची काढलेली लंब रेषा आणि दिलेला अँगल हा तुम्हाला या ठिकाणी अँगल काढला तर त्याला साईड रिलीफ अँगल किंवा साईड क्लिअरन्स अँगल असं म्हटलं जातं साईड व्ह्यूला. त्यानंतर फ्रंट व्ह्यूला जर टूल बघितलं तुम्ही तर डायरेक्ट तुम्हाला इथं बॉडी दिसेल लांबीमध्ये असलेली आणि त्याचा जो ग्राइंडिंग केलेला एरिया आहे त्याला फ्लँक म्हटलं जातं. तर ह्या ठिकाणी या ठिकाणी दोन अँगल तयार झालेले दिसतील. म्हणजे वरची जी ती रेषा टोलाची समांतर काढली आणि मागच्या बाजूला जो अँगल दिलेला आहे त्याला बॅकरेक किंवा रेक अँगल आपण म्हणणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल वरच्या बाजूला. त्यानंतर फ्रंट व्ह्यूनेच बघताना आपल्याला समोरची जी कडा आहे लंब आणि त्याला दिलेला अँगल हा जो आहे त्याला एंड रिलीफ अँगल किंवा साईड क्लिअरन्स अँगल असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे अँगल आहेत हे अँगल कटिंग करत असताना ह्या बाजूला तुम्हाला फ्रंट क्लिअरन्स अँगल आणि बॅकरेक अँगल कसा काम करतोय ते दिसेल. त्याचबरोबर साईड व्ह्यूने तुम्ही जर बघितलं तर साईड क्लिअरन्स अँगल आणि साईड रेक अँगल कसा काम करतो ते या ठिकाणी दिसेल. मशीनवर लागणारं साईड कटिंग टूल ग्राइंडिंग कसं करायचं याविषयी माहिती घेणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपल्याला टूलचे अँगल्स कुठले कुठले आहेत याची माहिती घ्यावं लागेल. सर्वप्रथम मी टूल हातात घेऊन तुम्हाला दाखवतोय. ही जी साईड कटिंग एज आहे या बाजूला जे ग्राइंडिंग केल्यानंतर अँगल तयार होतो त्याला साईड कटिंग एज अँगल म्हटलं जातं. ही जी एंड कटिंग एज आहे त्या एंड कटिंग एजला जे ग्राइंडिंग आपण करणार आहे त्याला एंड कटिंग एज अँगल म्हणणार आहे. त्याच्यानंतर हा जरा टॉप व्ह्यू, या दोन्ही साईड कटिंग एज आणि एंड कटिंग एज यामध्ये जो अँगल तयार होणार आहे त्याला नोज अँगल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर टूलची साईड व्ह्यू घेतला तर साईड व्ह्यू घेतल्यानंतर तुमच्या पुढं लक्षात येईल की ही जी साईड कटिंग एज आहे त्याच्या साईडला जो आपण अँगल देणार आहे त्याला साईड क्लिअरन्स अँगल म्हटलं जाणार आहे आणि पुढच्या बाजूने जो अँगल देणार आहे आपण त्याला फ्रंट क्लिअरन्स अँगल असं म्हणणार आहे आणि वरच्या बाजूला टॉपला जो अँगल देणार आहे त्याला टॉप रेक अँगल म्हणणार आहे आणि तो टॉप रेक अँगल बॅक साईडला दिलं तर टॉप रेक होईल, साईडला दिल्यानंतर साईड रेक अँगल होईल. अशा पद्धतीचे हे वेगवेगळे अँगल या ठिकाणी आपण देणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पेडस्टल ग्राइंडिंग चालू करून पेडस्टल ग्राइंडिंगचा हा जो रफ व्हील आहे या रफ व्हीलला रफ ग्राइंडिंग करावं लागेल आणि सगळे अँगल रफ ग्राइंडिंग झाल्यानंतर आपल्याला फिनिश व्हीलच्या सहाय्यानं फिनिश ग्राइंडिंग या ठिकाणी करावं लागेल. लेथ मशीनचं टूल ग्राइंडिंग करत असताना मेन MCB मधून आलेला सप्लाय सब ICP येईल किंवा MCBला येईल. त्याच्यानंतर आपल्याला मशीनवरचा स्विच तो हिरवा स्विच आहे तो ऑन करावा लागेल. अशा पद्धतीने पहिल्यांदा पेडस्टल ग्राइंडिंग जे आहे ते चालू करावं लागेल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं त्याप्रमाणे साईड कटिंग एज ही जी आहे ना एजला अँगल द्यावं लागेल. त्यासाठी टूल आपल्याला दोन्ही हातात या पद्धतीनं पकडावं लागेल आणि त्याचं ग्राइंडिंग जे आहे ते करत असताना अशा पद्धतीनं टूल ग्राइंडिंग करावं लागेल. टूल ग्राइंडिंग करत असताना पकडणं व्यवस्थित महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर अगोदरचा सरफेस खराब झालेला आणि ग्राइंडिंग रफ केलेला आहे या ठिकाणी दिसेल आणि हळूहळू ग्राइंडिंग कशा पद्धतीनं होत आहे हे या ठिकाणी दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी हा जो टूथरेस्ट आहे त्या टूथरेस्टवर तुम्हाला व्यवस्थित हाताने रेस्ट घेऊन त्या टूल ग्राइंडिंग साईड कटिंग करावी लागेल. प्रत्येक वेळी टूल गरम होते, गरम झालेले टूल क्लीन होण्यासाठी आपल्याला कुलंटमध्ये त्याला क्लीन करावं लागेल आणि परत द्यावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर रफ ग्राइंडिंग जे आपलं या ठिकाणी पूर्ण होईल साईड कटिंग एजचं. त्यानंतर आपल्याला एंड कटिंग एज जो आहे रफ सरफेस जो आहे पूर्वी खराब झालेला तो ग्राइंडिंग करावा लागेल. त्यासाठी सुद्धा टूल आपल्याला वर्क रेस्टवर त्या पद्धतीनं हात रेस्ट करून आपल्याला रफ ग्राइंडिंग वेळेवर अशा पद्धतीनं ग्राइंडिंग करावं लागेल. टूल थंड होण्यासाठी पुन्हा ते कुलंटमध्ये बुडवून थंड करावं लागेल. अशा पद्धतीनं
रफ ग्राइंडिंग करत आपल्याला रफ ग्राइंडिंग ह्या पद्धतीने दिसेल ग्राइंडिंग होताना, आणि त्या पद्धतीनं पुढं आपल्याला परत ग्राइंडिंग त्याला करावं लागेल. आहे ग्राइंडिंग केलेलं किंवा अगोदर खराब झालेलं कडा आहे त्या निघून जातेलं दिसते. अशा पद्धतीनं आपण एंड कटिंग अँगल जो आहे ग्राइंडिंग करण्यामध्ये येतं. त्यानंतर साईड कटिंग एज झाल्यानंतर एंड कटिंग एज झाल्यानंतर वरचा जो सरफेस आहे हा जो ग्राइंडिंग करणार आहे आपण टुलाच्या एंडपासून मागच्या बाजूला, त्याला रेक अँगल म्हटलं जातं. हा रेक अँगल सुद्धा आपल्याला इथे ग्राइंडिंग करावं लागेल, करता येईल. अशा पद्धतीने आपण टुलाच्या वरच्या पृष्ठभागावर मागच्या दिशेने जे ग्राइंडिंग करतो त्याला रेक अँगल असं म्हटलं जातं. हा जो रेक अँगल आहे हा रेक अँगल अशा पद्धतीने ग्राइंडिंग होईल. त्याच्यानंतर टुलाचा आपल्याला साईड व्ह्यूने बघितलं तरी एंड कटिंग एज अँगल आपण ग्राइंडिंग केलेला आहे तो साधारण 15 डिग्रीपासून 40 डिग्रीपर्यंत आपण ग्राइंडिंग करू शकतोय. तर त्यातला मेन स्टँडर्ड आपला जो अँगल आहे तो 30 डिग्री आपण या ठिकाणी ठेवू शकतोय. त्यानंतर या ठिकाणी एंड कटिंग एज अँगल जो आहे तो आपल्याला 30 डिग्रीपर्यंत स्टँडर्ड ठेवता येतोय. ज्यावेळी एंड कटिंग एज अँगल आणि साईड कटिंग एज अँगल ग्राइंडिंग होईल त्यावेळी मधला जो 90 अंशाचा नोज अँगल या ठिकाणी आपोआप तयार होईल टुलाचा. त्यानंतर साईड व्ह्यूने टूल बघितलं तर साईड व्ह्यूने बघितल्यानंतर साईड क्लिअरन्स अँगल खालच्या बाजूला आणि या बाजूला फ्रंट क्लिअरन्स अँगल सुद्धा या ठिकाणी द्यावं लागेल. आणि वरच्या बाजूने साईड व्ह्यू बघताना साईड रेक अँगल सुद्धा या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. एंड कटिंग एज अँगल आणि साईड क्लिअरन्स अँगल हा एका वेळेस आपण देतोय. टॉप रेक किंवा बॅक रेक अँगल आपण देतोय. तो देत असताना वरच्या पृष्ठभागावर आपल्याला ग्राइंडिंग करावं लागेल. एंड कटिंग एजचा जो अँगल आहे तो यापूर्वी आपण ग्राइंडिंग केला तरी सुद्धा त्याला सुद्धा थोडंसं फिनिश करून परत थोडं ग्राइंडिंग करून त्याला सुद्धा आपण फ्रंट क्लिअरन्स अँगल हा सुद्धा खालच्या बाजूने जो उतार आहे तो आपण देऊ शकतो. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघितलं आपण तर पूर्वीचं टूल अशा पद्धतीनं होतं आपलं की आपण एंड कटिंग एज साईड कटिंग एज ग्राइंडिंग करून साईड कटिंग एज अँगल तयार केला साधारण 30 डिग्रीपर्यंत. त्याच्यानंतर एंड कटिंग एज अँगल 30 डिग्रीपर्यंत आपण ग्राइंडिंग केला आणि टॉपने बघितलं तर नोज अँगलसुद्धा मधला 90 अंशाचा ग्राइंडिंग झालेलं दिसेल. त्यानंतर साईड व्ह्यूने बघितलं आपण तर साईड व्ह्यूला बघितलं तर साईड क्लिअरन्स अँगल या ठिकाणी दिसेल. या बाजूने टूल असं फ्रंटने जर बघितलं तर फ्रंट क्लिअरन्स अँगल दिसेल. आणि या पद्धतीनं जर हे अँगल ग्राइंडिंग करत असताना आपल्याला रब झाल्यानंतर ग्राइंडिंग आपल्याला फिनिश व्हीलवर फिनिश ग्राइंडिंग करावं लागेल. टॉप रेक किंवा बॅक रेक अँगल. आणि साईड व्ह्यूने जर बघितलं हा एंड कटिंग एज अँगल आहे त्याला आपण खाली फिरतो ग्राइंडिंग केली ते टोलाला घासून येणार. आणि फ्रंट क्लिअरन्स अँगल तुम्हाला फ्रंटने बघितलं तर हा तुम्हाला इथं दिसेल त्याला वर टॉप रेक अँगल वापरतो. त्यानंतर आपला फिनिश ग्राइंडिंग करण्यासाठी फिनिश व्हीलला या बाजूला आपल्याला टूल घ्यावं लागेल. ते करत असताना आपल्याला फिनिश ग्राइंडिंगसुद्धा इथं करण्यासाठी ग्राइंडिंग व्हीलवर टूलला पहिल्यांदा साईड कटिंग एज नंतर एंड कटिंग एज पहिल्यांदा साईड कटिंग एज घ्यावं लागेल. साईड कटिंग एज ग्राइंडिंग करून फिनिश करतोय आपण. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं टूल व्यवस्थित पकडायला पाहिजे. पेडस्टल ग्राइंडिंग असल्यामुळं निघणारे चिप्स डोळ्यात जाऊ नये म्हणून सेफ्टी गॉगल किंवा आपला चष्मा जो आहे तो वापरला गेला पाहिजे डोळ्यावर. अशा पद्धतीने साईड कटिंग एज अँगल या ठिकाणी तयार होईल आणि साईड कटिंग एज अँगल बरोबर साईड क्लिअरन्स अँगलसुद्धा यामध्ये तयार होईल. त्यानंतर एंड कटिंग एज जी आहे ती एंड कटिंग एज
आपल्याला फिनिश करावं लागेल ग्राइंडिंग करून। एंड कटिंग एज अँगल या ठिकाणी आपल्याला फिनिश होत आहे। एंड कटिंग अँगल फिनिश होतानाच फ्रंट क्लिअरन्स अँगलसुद्धा त्यामधून फिनिश होताना तुम्हाला दिसेल। त्यानंतर वरचा जो टॉप रेक अँगल आहे तो 0 रेक दिलेला आहे आपण आता, तो सुद्धा अँगल ग्राइंडिंग करताना इथं दिसेल आपल्याला। आणि बॅक रेक अँगल बरोबर साईड रेक अँगल सुद्धा एका वेळी दोन्ही आपण दोन्हीला देऊ शकतोय। मागे येताना हा जो अँगल आहे तो साईड रेक किंवा बॅक रेक अँगल होईल, टॉप रेक अँगल किंवा बॅक रेक अँगल होईल। आणि या कडेपासून कटिंग एज पासून जो तिरका अँगल होईल त्याला साईड रेक अँगल असं म्हटलं जाईल, ह्या दिशेला तो येईल। मग या ठिकाणी मी दोन्ही अँगल एका वेळी ग्राइंडिंग करतोय, फिनिश करतोय। प्रत्येक वेळी ग्राइंडिंग केल्यानंतर गरम झालेलं टूल जे आहे ते कुलंटमध्ये कुलर कंटेनरमध्ये असलेल्या कुलंटमध्ये बुडवावं लागेल आणि थंड करावं लागेल। आणि अशा पद्धतीनं अँगल जो आहे तो ग्राइंडिंग करून फिनिश करावा लागेल। या ठिकाणी बॅकरेक किंवा साईड रेक अँगल जे आहेत ते लेथ मशीनवर मटेरियल कटिंग करताना मटेरियल चिपच्या आकारावर आणि कटिंग क्रियेवर कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी साईड रेक आणि बॅक रेक अँगल करत असतो। त्याच्यानंतर साईड क्लिअरन्स आणि फ्रंट क्लिअरन्स अँगल जो आहे तो आता आपण देत असताना हा साईड क्लिअरन्स अँगल आणि आता जो ग्राइंडिंग करतोय तो फ्रंट क्लिअरन्स अँगल, ह्या दोन अँगलमुळे साईड क्लिअरन्स अँगल आणि हा फ्रंट क्लिअरन्स अँगलमुळं मटेरियल जो रॉ मटेरियल आहे, जॉब जो आहे तो जॉबला टूलाचा फक्त पॉईंट टच होईल आणि त्या ठिकाणी मटेरियल कटिंगची क्रिया सुलभ होईल। त्यामुळं निघणारी चिप जे आहे ते रिकामी होण्यास त्या ठिकाणी मदत होईल। अशा पद्धतीनं साईड कटिंग एज अँगल, एंड कटिंग एज अँगल, त्यानंतर वरचा बॅकरेक किंवा टॉपरेक अँगल वरच्या बाजूने तुम्हाला दिसेल ग्राइंडिंग केलेला। त्यानंतर साईड व्ह्यू बघितल्यानंतर साईड क्लिअरन्स अँगल, त्यानंतर फ्रंट क्लिअरन्स अँगल या ठिकाणी आपल्याला दिसेल। आणि साईड व्ह्यूज बघितल्यानंतर साईड रेक अँगल सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसेल। म्हणजे अशा पद्धतीने आपण लेथ मशीनचं टूल जे आहे पूर्वी आपण बघितलं अगोदर खराब झालेलं ते टूल ग्राइंडिंग करून अशा पद्धतीने अँगल दिले। त्यानंतर हे अँगल दिल्यानंतर शेवटी या दोन्ही कडा जिथं मॅच होतात तिथे एक कोनिकल कडा निर्माण होते। आणि ही जी कडा आहे ही कडा धारदार असल्यामुळं त्याचा पॉईंट शार्पनेस असल्यामुळं जळून जाईल आणि तो जळू नये म्हणून त्या ठिकाणी नोज रेडियस किंवा नोज चॅम्पर आपल्याला या ठिकाणी थोडासा द्यावा लागेल। तर तो देण्यासाठी पण बघा मी टूल या पद्धतीने ग्राइंडिंग व्हीलवर हळूवार प्रमाणात ग्राइंडिंग करतोय। तुम्हाला बघितलं तर ह्या ठिकाणी नोज रेडियस किंवा नोज चॅम्पर या ठिकाणी आलेलं तुम्हाला दिसेल। तर अशा पद्धतीने हे टूल आपण पेडस्टल ग्राइंडिंग मशीनवर पहिल्यांदा रफ ग्राइंडिंग व्हीलवर आणि नंतर फिनिश ग्राइंडिंगवर ग्राइंडिंग केलेलं दिसेल। म्हणजे पूर्वीचे जे अँगल होते खराब झालेले ते रिशार्प करून आपण त्या ठिकाणी साईड कटिंग एज अँगल, एंड कटिंग एज अँगल, त्याचबरोबर बॅकरेक किंवा टॉपरेक अँगल या ठिकाणी घेतला। त्यानंतर साईड व्ह्यूने बघितल्यानंतर साईड क्लिअरन्स अँगल आणि फ्रंट क्लिअरन्स अँगल या ठिकाणी आपल्याला दिसला। आणि त्याचबरोबर बॅकरेक अँगल जो आहे तो मागचा आणि त्याचबरोबर साईड रेक अँगल या ठिकाणी दिसला। अशा पद्धतीने टूल आपल्याला ग्राइंडिंग करता येईल पेडस्टल ग्राइंडिंग मशीन।